दशक 12 समास 1. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात, आधी प्रपंचाची घडी नीट बसवावी, मग विवेकाने परमार्थ साधावा. विवेकी लोकांनी इथे आळस करू नये. प्रपंच सोडून जर परमार्थ केला तर तुम्ही कष्टी व्हाल. प्रपंच व परमार्थ दोन्ही चालवाल तरच तुम्ही विवेकी. प्रपंच सांडून परमार्थ केला तर खायला अन्न मिळणार नाही. मग अशा करंट्या माणसाला परमार्थ कोठून साधेल? परमार्थ सांडून जर प्रपंच केला तर यमयातना भोगाव्या लागतील. शेवटी यमयातना भोगताना परम कष्टी व्हाल. नोकर मालकाच्या कामास नाही गेला, घरीच राहिला तर त्याला त्याचा मालक मार देतो. लोक तमाशा पाहतात. मग सारे महत्त्वच गेले. दुर्जनाचे हसे झाले. उदंड दुःख भोगावे लागले. अंती असेच होणार आहे. म्हणून भगवंताला भजावे. परमार्थाची रोकडी प्रचिती घ्यावी. संसारी असूनही जो मुक्त आहे तो खरा योगी समजावा. योग्य अयोग्य याचा विचार त्याच्या अंतःकरणात सदैव जागा असतो. प्रपंचात जो सावधान असतो तोच परमार्थ पण सावधपणे करतो. प्रपंची जो धड वागत नाही तो परमार्थही नीट करू शकत नाही. म्हणून सावधपणे प्रपंच व परमार्थ चालवावा. असे केले नाही तर नाना दुःखे भोगणे प्राप्त होते. एखादी परनाळी असेल ती सुद्धा विवेकाने पुढचे पाऊल टाकते. सगळी जीवसृष्टी विवेकाने चालते आणि पुरुष असूनही ते भ्रमले याला काय म्हणावे? म्हणून पुढे काय होणार याची दीर्घ सूचना असावी. पुढे काय होईल याचे अनुमान करावे. जो खबरदार असतो तो सुखी असतो, जो बेखबर असतो तो दुःखी असतो, असा हा लौकिक विचार दिसतोच आहे. जो सदैव सावधान असतो त्याचा महिमा मोठा असतो. तोच लोकांचे समाधान टिकवू शकतो. परिस्थिती समजून घेण्याची टाळाटाळ केली तर कोणते संकट केव्हा कोसळेल याचा नेम नसतो. तेव्हा सावरायला अवकाश मिळत नाही. यासाठी दूरदृष्टी असणारे लोक कसा विचार करतात ते पाहावे. लोक लोकांकडून शिकून शहाणे होतात. शहाणे लोक ओळखावे. गुणवंतांचे गुण घ्यावे, अवगुण पाहून सांडावे. आपल्याशी संबंध येणाऱ्या माणसांची नीट पारख करावी. कोणाचे मन दुखवू नये. सर्वांची लायकी ओळखून असावे. दिसतो सगळ्यांसारखाच पण त्याच्या अंतर्यामी विवेक जागा असतो. त्यामुळे काम करणारे व काम न करणारे लोक तो बरोबर ओळखतो. प्रत्येकाला ओळखून तो सर्वांना जवळ करतो. ज्या माणसाला जेवढे महत्त्व द्यायचे तेवढे तो बरोबर देतो. दशक 12 समास 1 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. दशक 12 समास 2. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात, ऐका संसारासी आलेल्या स्त्रीपुरुषांनो, तुम्ही निर्मळपणे निस्पृहपणे मी काय सांगतो ते लक्ष देऊन ऐका. वासना काय म्हणते, कल्पना काय कल्पिते. अंतरी नाना प्रकारचे तरंग उठतात. बरे खावे, बरे जेवावे, बरे ल्यावे, बरे नेसावे, मनासारखं सगळं काही असावं असे तुमचे मनोगत आहे. पण असे काहीच होत नाही. बरे करता अकस्मात वाईट होऊन जाते. एक सुखी एक दुःखी हे प्रत्यक्ष दिसते. कष्टी होऊन लोक सगळा दोष प्रारब्धावर टाकतात. अचूक प्रयत्न करता येत नाहीत म्हणून जे करतो त्याचे योग्य फळ मिळत नाही. लोक आपले दोष जाणत नाहीत. ज्याला आपण स्वतः कसे आहोत हे कळत नाही त्याला दुसऱ्याचे कसे काय कळणार? योग्य मार्गाने न जाण्यामुळे लोक दीनवाणे बनतात. लोकांच्या मनात काय आहे ते कळत नाही. लोकांना आवडेल असे वागता येत नाही. त्यामुळे त्याची व लोकांची भांडणे होतात. मग कलह वाढल्यामुळे दोघेही कष्टी होतात. प्रयत्न बंद पडतो आणि विनाकारण श्रम होतात. अशी वर्तणूक नसावी. म्हणून नाना लोक परीक्षावे. नेमका जसा असेल तसा समजला पाहिजे. एखाद्याच्या बोलण्यावरून त्याच्या हेतूवरून त्याची परीक्षा करता येते. बुद्धिहीन माणसाला दुसऱ्याच्या मनातील हेतू कळत नाही. दुसऱ्याला नावे ठेवणे आणि आपले बरोबरच आहे. लौकिक वागण्याची लक्षणे बहुतेक अशी आहेत. लोकांनी आपल्याला चांगले म्हणावे असे वाटत असेल तर लोकांचे सोसावे लागते. लोकांचे सोसले नाही तर फजिती होते. लोक त्याला चांगले कसे म्हणतील? जेथील लोकांचे वागणे आपल्याला पटत नाही तेथे मुळीच राहू नये. पण सर्वसाधारण माणसाला दुसऱ्याचे मन मोडून दुसरीकडे जावेसे वाटत नाही. जो खरे बोलतो खरे वागतो त्याला लहान थोर मानतात. न्याय काय अन्याय काय सहजच कळतो. लोकांना कळत नाही तोवर विवेकाने क्षमाशील राहावे.
तो क्षमाशील राहिला नाही तर तोही इतर लोकांसारखाच होईल. जोवर चंदन झिजत नाही तोवर सुगंध प्रगट होत नाही. तोपर्यंत चंदन व इतर वृक्ष लोक सारखेच मानतात. जोपर्यंत उत्तम गुण दिसत नाहीत तोवर जनांना काही कळत नाही. उत्तम गुण पाहून जगदांतर निवळते. जगदांतर निवळले की जगदांतरी सख्य होते. मग लोकांचे आपल्याबद्दलचे मत आपोआप बदलू लागते. ज्याला जनी जनार्दन वळला त्याला काही कमी पडत नाही. पण सर्वांना राजी राखणे कठीण आहे. जे पेराल ते चुगवते, उसने घेतले तर ते फेडावे लागते. आपण कुणाचे रहस्य प्रगट केले तर त्याचे अंतःकरण दुखावते. जर एखादा खळ दुर्जन भेटला, क्षमेचा धीर बुडाला तर काही न बोलता मौनानेच त्या स्थळाचा त्याग साधकांनी केला पाहिजे. लोक नाना परीक्षा जाणती पण अंतरपरीक्षा जाणत नाहीत. त्यामुळे प्राणी करंटे होतात यात संदेह नाही. आपणास मरण आहे हे जाणून लोकांशी प्रेमाचे संबंध टिकवून ठेवावे. हा विवेक टिकवून धरणे कठीण जाते. लहान थोर आपल्यासारखे अशा सगळ्या लोकांशी चढते वाढते प्रेम असावे. आपण चांगले वागले तर आपले चांगलेच होते हे तर प्रत्ययाला येते. याच्या पुढे लोकांना आणखी काय सांगावे? भगवंताची कथा काय, उत्तम राजकारण काय, या सगळ्या गोष्टी प्रसंग पाहून कराव्यात. विद्या खूप शिकला पण प्रसंगी चुकतच गेला, मग त्याच्या विद्येला कोण विचारणार? दशक 12 समास 2 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. दशक 12 समास 3. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, पृथ्वीवर पुष्कळ लोक आहेत. त्यांनी विवेक पाहावा. इहलोक व परलोक दोन्हीचा विचार करावा. इहलोक साधण्यासाठी जाणत्याची संगत धरावी. परलोक साधायसाठी, परमार्थ यशस्वी करण्यासाठी सद्गुरूंची आवश्यकता असते. सद्गुरूंना काय विचारावे हे सुद्धा लोकांना कळत नाही. अनन्य भावाने मनापासून 2 गोष्टी त्यांना विचाराव्या. आधी देव तो कोण आणि आपण भक्त तो कोण. पंचीकरण, महावाक्य विवरण केलेलेच पुन्हा पुन्हा करावे. सर्व केल्याचे फळ शाश्वत ओळखावे. निश्चळ, केवळ, शुद्ध आपण कोण हा शोध घ्यावा. सारासार विचार घेता इथे दृश्य विश्वातील काहीही शाश्वत नाही, म्हणून आधी भगवंताला ओळखले पाहिजे. या विश्वात निश्चळ, चंचळ आणि जड हे सर्व मायेमध्ये येते. शाश्वत ब्रह्मवस्तू याच्या पलीकडे राहते. परब्रह्म शोधावे. विवेकाने त्रैलोक्य हिंडावे. परीक्षावंत माईक विचार खंडून टाकतात. खोटे सांडून खरे घ्यावे. मायेने निर्माण झालेले सर्व पदार्थ खरे दिसले तरी ते खरे नाहीत. पंचभूतात्मक माया, माईक सर्व विलयात जाते. पिंड, ब्रह्मांड, अष्टकाया सर्व नाशिवंत आहे. दिसेल तितके नासेल, उपजेल तितके मरेल, रचेल तितके खचेल असे मायेचे रूप आहे. वाढेल तितके मोडेल, येईल तितके जाईल, भूतास भूत खाईल. कल्पांतकाळी देहधारक तितके नासती, ही तर रोकडी प्रचिती आहे. माणसाशिवाय माणूस उत्पन्न होत नाही. वीर्या वाचून उत्पत्ती होत नाही. अन्न नसता वीर्य उत्पन्न होत नाही. वनस्पती वाचून अन्न निर्माण होत नाही. पृथ्वीशिवाय वनस्पती तयार होत नाहीत. आप नसता पृथ्वी नाही, तेज नसता आप नाही, वायू नसता तेज नाही असे जाणावे. अंतरात्मा नसता वायू नाही, मूळ मायेचा विकार नसता अंतरात्मा नाही. निर्विकार परब्रह्मात दिसणारा विकार खरा आहे का याचा विचार करावा. पृथ्वी, आप, तेज, वायू नाही निर्विकारी. अंतरात्म्याचा विकार नाही. निर्विकार जे निर्गुण तीच शाश्वताची खूण आहे. अष्टधा प्रकृती संपूर्ण नाशिवंत आहे. नाशिवंत समजून पाहिले ते असून नसल्यासारखे झाले. सारासार विचारांनी समाधान काय आहे हे कळून येते. शाश्वत देव तो निर्गुण. अंतरी अशी खूण बांधली, देव कळला. आता मी कोण हे कळले पाहिजे. देहतत्व शोधून पाहिले, मी तू पण हा मनोवृत्तीचा भाग आहे. सकळ देहाचा शोध घेता मीपणा दिसत नाही. मीचा शोध घेता तत्वामध्ये तत्व मावळून जाते. दृश्य पदार्थ जर ओसरले तिथे मी तू पण कसे उरेल? केवळ ब्रह्मवस्तू शिल्लक उरते. पंचीकरण, तत्वविवरण, महावाक्यांनी वस्तूच आपण असे निस्संग निवेदन केले पाहिजे. देवभक्ताचे मूळ शोधून पाहता उपाधी वेगळा, केवळ निरुपाधिक आत्मा उरतो. अशा रीतीने मी पण नाहीसे झाले. विवेकाने वेगळे पण गेले. वृत्तीरहित अवस्था येऊन उन्मनी पद प्राप्त होते. ज्ञानाचे रूपांतर विज्ञानात होते.
ध्यान ध्येयमय बनते. कार्य-कारण भावामध्ये अंतर्भूत होणारे द्वैतमय दृश्य बाजूस सारले जाते. मग जन्ममरणाचे चक्र संपते. पाप विलयास जाते. यमयातनेच्या तावडीतून सुटका होते. सर्व प्रकारची बंधने तुटतात. विचारांनी मोक्ष प्राप्त होतो. जन्माचे सार्थक झाले असे वाटते. नाना संशयाचे निवारण होते. अशा रीतीने ज्ञान आत्म अनात्म विवेकाने पुष्कळ लोक पावन झाले. पतितांना पावन करणाऱ्या परमात्म्याचे दास देखील जगाला पावन करतात, अशी प्रचिती पुष्कळ लोकांना आली आहे. दशक 12 समास 3 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. दशक 12 समास 4. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात, महद्भाग्य हातासी आले, पण कसे भोगायचे ते कळले नाही तर ते वाया जाते. तसेच वैराग्य तर उत्पन्न झाले, पण विवेक नसेल तर वाया जाते. संसारातील कष्टांमुळे आपत्तींमुळे वैराग्य येते. माणूस प्रपंच टाकून देशांतरात जातो. एखादा रोगी जसा बरा होतो तसा तो चिंता, पराधीनता, दुःख यापासून सुटतो. त्यामुळे मोकाट होऊ नये. नष्टभ्रष्ट याला सीमाच नाही. असा सैराट गुरु होऊ नये. विवेकाशिवाय जर वैराग्य केले तर अविवेकाने अनर्थ ओढवतो. प्रपंचही नाही आणि परमार्थही नाही. अवघे जीवनच व्यर्थ होऊन जाते. अविवेकाने असा अनर्थ होतो किंवा एखादा व्यर्थ ज्ञान बडबड करतो, पण वैराग्य त्याच्या अंगी नसते. कारागृही अडकलेल्यांनी जसा पुरुषार्थ सांगावा तशी त्याची गत होते. वैराग्याशिवाय ज्ञान, त्यामुळे अभिमान वाढतो. लोभ, दंभ यांनी तो कासावीस होतो. कुत्र्याला बांधले तरी तो भुंकतो. तसाच हा ज्ञानवान लोभी स्वार्थापायी चरफडतो. अभिमानामुळे दुसऱ्याचा उत्कर्ष तो सहन करू शकत नाही. एकाशिवाय एक असेल तर नुसताच शोक वाढतो. विवेकाने अंतरापासून सुटला, वैराग्याने प्रपंच तुटला, अंतर्बाह्य मोकळा झाला निस्संग योगी. मुखाने जसे ज्ञान बोलतो तशीच त्याची सर्व क्रिया असते. त्याची जीवन पद्धती पाहून शुद्ध आचरणी माणसे देखील चकित होतात. ज्याला त्रैलोक्याची आसक्ती नाही, अशी प्रखर वैराग्याची स्थिती, तर दुसरीकडे अमर्याद प्रयत्न, विवेक, धारणा त्याच्या अंगी असतात. तो रसाळ हरिकीर्तन करतो. अंतरापासून प्रेमाने आवडीने भजन करतो. त्याचे बोलणे ऐकणाऱ्याला ताबडतोब सन्मार्गाला लावते. असा प्रबळ विवेक ज्याच्यापाशी जागृत असतो, त्याचे बोलणे स्वानुभवाच्या साहित्यास कधीही विरोध करत नाही. सन्मार्गाने जाण्यामध्ये लोक त्याला अनुसरायला लागले म्हणजे जगदीश वळला, पण वेळ प्रसंग कळला पाहिजे. प्रखर वैराग्य, उदासीन प्रत्ययाचे ब्रह्मज्ञान, स्नानसंध्या, भगवत भजन, पुण्यमार्ग, विवेकपूर्ण वैराग्य ते असे आहे. नुसते वैराग्य दुराग्रही आणि नुसते शब्दज्ञान कंटाळवाणे होते. म्हणून विवेक आणि वैराग्य हेच महाभाग्य जाणावे. जे खरे साधू असतात त्यांना हे बरोबर समजते, असे समर्थ रामदास स्वामी म्हणतात. दशक 12 समास 4 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. दशक 12 समास 5. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात, रेषेचे गुंडाळे केले त्यामुळे शब्द तयार झाले. शब्द शब्द मिळवून श्लोक, गद्य, प्रबंध, वेदशास्त्रे, पुराणे, नाना काव्ये, निरूपणे, ग्रंथभेद, अनुवादने असे किती म्हणून सांगावे. नाना ऋषी, नाना मते असंख्यात आहेत. जिकडे तिकडे भाषा, लिपी उपलब्ध असल्याने तेथे काय उणे आहे. नाना पदे, नाना श्लोक, नाना वीर, नाना कडक, नाना साख्या, दोडे अशी अनेक नावे आहेत. वर्ग, ऋचा, श्रुती, स्मृती, अधे, स्वर्ग, स्तबक, जाती, प्रसंग, समास, पोथी अशी नावे आहेत. डब गाणे, माची गाणे, दंडी गाणे, कथा गाणे, नाना माने, नाना जसने, नाना खेळ, ध्वनी, घोष, नाद, रेखा. चहुवाचांमध्ये वाचारूपेही भेद आहेत. वायुरूप जाणीवेचे स्फुरण ही परावाचा. ध्वनी, पश्यंती, नाद, मध्यमा शब्द वैखरीपासून उमटतात. अकार, उकार, मकार, ओंकारावरील चंद्रबिंदू मिळून 3.5 मात्रा होतात. ओंकारामधून 16 स्वर व 36 व्यंजने मिळून 52 अक्षरे निर्माण होतात. नाना भेद, रागज्ञान, नृत्यभेदाचे तानमान, अर्थभेद, तत्वज्ञान, विवंचना या सगळ्या गोष्टी शब्दांच्या मदतीने चालतात. तत्वांमध्ये मुख्य तत्व ते जाणावे. शुद्ध सत्व त्यालाच अर्धमात्रा किंवा मूळ माया महत्तत्व म्हणतात. नाना लहान थोर तत्वे मिळून पिंड ब्रह्मांडाचे 8ही देह बनतात.
पंचभूते व त्रिगुण मिळून अष्टधा प्रकृती बनते. तिच्यामध्ये जाणीव रूप वायू असतो, तो चंचल असल्यामुळे निघून जातो. वायू नसता जे गगन तसेच परब्रह्म सघन आहे. अष्टदेहाचे निरसन करून पाहावे. ब्रह्मांड पिंड उभारणी, पिंड ब्रह्मांड संहार, दोन्ही वेगळे सारासार ते विमळ ब्रह्म. पदार्थ जड, आत्मा चंचल, विमळ ब्रह्म ते निश्चळ. या तीनही पातळींचा वारंवार विवेक केला असता जड व चंचल त्वरित विरून जातात. पदार्थ मन काया वाचा मी हा अवघा देवाचा जड आत्मनिवेदन असे आहे. चंचल करता तो जगदीश, प्राणी मात्र त्याचा अंश, त्याचा तो सगळीकडे आहे, आपणास ठावच नाही. हे चंचल आत्मनिवेदन आहे. आता चंचळाला जिथे ठाव नाही तिथे आपण कसा, हा निश्चळ आत्मनिवेदनाचा विवेक आहे. तीनही प्रकारे आपण नाहीच, दुजे पण नाही. आपण नसता मी पण कुठेच नाही. विवेक करता करता सगळे काही कळू लागते. त्यानंतर साक्षात अनुभव आला. एकदम सगळे निवांत झाले, बोलणेही थांबले. दशक 12 समास 5 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. दशक 12 समास 6. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात, ब्रह्म निश्चळ निर्मळ शाश्वत सार विमळ आकाशाप्रमाणे सर्वत्र घनदाट पसरलेले आहे. त्याला करणे ना धरणे, जन्म ना मरणे, जाणणे ना नेणणे, पण ते शून्य नाही, ते शून्याच्या पलीकडे आहे. ते रचेना खचेना होईना जाईना, मायेच्या पलीकडे असणाऱ्या ब्रह्माला अंतच नाही. अशा ब्रह्मस्वरूपामध्ये संकल्प उठला त्याला षड्गुणेश्वर म्हणतात. त्याला सर्वज्ञ, साक्षी, द्रष्टा, ज्ञानगण, परेश, परमात्मा, जगजीवन, मूळ पुरुष अशीही नावे आहेत. मूळ माया बहुगुणी आहे. अधोमुखे ती गुणक्षोभिणी बनते. त्रिगुण तिच्यापासून निर्माण झाले. पुढे विष्णू निर्माण झाला. विष्णू म्हणजे सत्वगुण, शुद्ध जाणीव. तो त्रैलोक्याचे पालन करतो. पुढे जाणीव नेणीव मिश्रित ब्रह्मा उत्पन्न झाला. त्याच्या कर्तृत्वाने तिन्ही भुवने उत्पन्न होतात. पुढे रुद्र, तो तमोगुण सकळ संहाराचे कारण, विश्वामधील सारे करते पण रुद्रापाशी असते. तेथून पुढे पंचभूते स्पष्ट दशेला आली. अष्टधा प्रकृतीचे मूळ स्वरूप पंचभूतिक आहे. निश्चय ब्रह्मामध्ये चळण होते, तेच वायूचे लक्षण आहे. पंचभूते व त्रिगुण मिळून अष्टधा प्रकृती पहिले सूक्ष्म असते. आकाश म्हणजे अंतरात्मा, तो किती मोठा आहे याचा प्रत्यय पाहावा. त्या आकाशापासून वायू जन्मला. त्या वायूचे 2 प्रकार, उष्ण व शीतळ. शीतळ वायूपासून चंद्र तारका यांचा जन्म झाला. उष्णापासून रवी वन्नी विद्युल्लता निर्माण झाल्या. शीतळ उष्ण मिळून तेज निर्माण झाले. तेजापासून आप झाले. आप आळून पृथ्वी निर्माण झाली. पुढे औषधी निर्माण झाल्या. औषधीपासून नाना रस, नाना बीज, अन्नरस, 84 लक्ष जीवयोनी त्यावर जगतात. अशा प्रकारे सृष्टीची रचना झाली. याचा साधकाने नीट विचार करावा. खरा अनुभव नसेल तर उगीच कल्पना करत बसावे लागते. अशी सृष्टी आकाराला आली. याच न्यायाने संहार घडेल. जे जे जिथून निर्माण झाले ते ते तिथेच विलीन होईल. आद्य मध्य अंत यामध्ये जे शाश्वत निरंजन आहे तेथे जाणत्या पुरुषाने अनुसंधान लावावे. नाना रचना होतात जातात, पण ते काहीच कायम टिकत नाही. यासाठी सारासार विचार करावा. अंतरात्मा द्रष्टा साक्षी आहे असा त्याचा महिमा सगळेजण सांगतात, पण सर्व साक्षिणी अवस्थेचा स्वतः अनुभव घ्यावा. मुळापासून शेवटपर्यंत सगळा मायेचा विस्तार आहे, पण हे सगळे उपाधी रूप आहे. जो विवेकाने या उपाधीचा शेवट गाठतो त्याला हा विश्वपसारा केवळ भ्रम आहे हे समजते. पण जो ही उपाधी खरीच आहे असे धरून चालतो त्याला बाहेर काढणे कठीण आहे. विवेक वाढवून प्रत्यक्ष अनुभव घ्यावा. सारासार विचाराच्या सामर्थ्याने परब्रह्माची प्राप्ती होते. ब्रह्मांडाचा महाकारण देहाला मूळ माया म्हणतात. तो देह अपूर्णच आहे, त्याला विवेकहीन पूर्ण ब्रह्म म्हणतात. पृथ्वीमध्ये पुष्कळ लोक आहेत, पण काहीच सिंहासनाचा भोग घेतात. उदंड लोक स्वतःला मोठे म्हणतात. विवेकी पुरुष खरा मोठा कोण ते ओळखतात. अनुभवा वाचून जर परमात्म्याचा निश्चय होत असता तर सद्गुरूंची आवश्यकताच राहिली नसती. पुस्तकी ज्ञान लटके असते, म्हणून स्वतः अनुभव घ्यावा. विवेकाने प्रत्यय पाहावा. जो अनेकांच्या नादी लागतो तो हमखास बुडतो. ज्याला एकच मालक नाही त्याला कोणाकडेही मेहनतीचा मोबदला मागता येत नाही. दशक 12 समास 6 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. दशक 12 समास 7. जय जय रघुवीर समर्थ. अगदी तर्कशुद्ध बोलणे लोकांना आवडत नाही, पण मळमळत असताना जेवणे चांगले नाही. तसेच मनात शंका ठेवून श्रवण करणे बरोबर नाही. पुष्कळ लोकांनी विषयाची निंदा केली, पण ते सुद्धा
विषय सेवित गेले. विषय संपूर्ण त्यागून देह चालेल असे घडत नाही. बोलणे वेगळे आणि चालणे वेगळे याला हीन विवेक म्हणतात. त्याला सगळे लोक हसतात. विषय त्यागाशिवाय परलोक प्राप्ती नाही असे सगळीकडेच सांगतात. प्रापंचिक लोक खातात पितात आणि परमार्थी काय उपाशी राहतात. विषय विषयी उभयता सारखेच दिसतात. देह असताना विषय त्यागणारा असा जगामध्ये कोण आहे? विषय अवघा त्यागावा तरीच परमार्थ करावा असे म्हटले तर मोठा गोंधळ होतो. समर्थ म्हणतात, आता सावध होऊ नये का? वैराग्याच्या पार्श्वभूमीवर विषयांचा त्याग केला तरच परमार्थ साधण्याचा योग येतो. प्रपंचाचा त्याग केल्याने सर्वांगीण परमार्थ घडतो. मागे ज्ञानी होऊन गेले, त्यांनी परमार्थासाठी पुष्कळ कष्ट सोसले. मग ते भूमंडळात विख्यात झाले. कोणी मत्सर करून मेली, कोणी अन्न अन्न म्हणता मेली, कित्येक पोटासाठी भ्रष्ट झाली. मुळातून वैराग्य नाही, प्रत्ययाचे ज्ञान नाही, सूची आचार तोही नाही, मग भजन कसले? अशा प्रकारचे लोक स्वतःला सज्जन म्हणवतात. पाहू जाता सगळाच अनुमान असतो. आपले आत्तापर्यंतचे आयुष्य वाया गेले असा ज्याला अनुताप झाला नाही, हेच पूर्वपाप आहे. दुसऱ्याचा उत्कर्ष पाहून त्याच्या मनात विक्षेप उत्पन्न होतो, मत्सर जागा होतो. मला नाही तर तुलाही साजेना अशी वृत्ती असते. त्यामुळे वैराग्यासारखे भाग्य नाही. वैराग्य नाही ते अभाग्य. वैराग्याच्या अभावी परमार्थ योग्य होत नाही. ज्याच्यापाशी अनुभवाचे ज्ञान आहे, ज्याची आसक्ती सुटलेली आहे, विवेकाच्या जोरावर ज्यांनी सर्वस्वाचा त्याग केलेला आहे, तो महायोगी ईश्वरी पुरुष जाणावा. अष्टसिद्धींची उपेक्षा करून महादेवांनी योगदीक्षा घेतली. ते घरोघरी भिक्षा मागतात. महादेवांसारखा वेश करून कोणी महादेवांची बरोबरी कसा करू शकेल? उदास आणि विवेक ज्याच्याजवळ असेल त्याला सकळ लोक शोधत येतात. लालची, मूर्ख, दैन्यवाणे, आचाराविचारापासून भ्रष्ट झालेले, विवेक विसरले, भजन त्यांना आवडत नाही, पुरश्चरण घडत नाही. याच कारणाने संत सज्जनांशी त्यांचे जमत नाही. वैराग्य संपन्न असून जो भ्रष्ट होत नाही, ज्ञानी असून भजन सोडत नाही, विद्वान असून कधी वादात शिरत नाही, अशी माणसे फार थोडी असतात. कष्ट केले की मगच शेत पिकते. भारी वस्तू बाजारात तात्काळ विकली जाते, तसेच ज्याच्याजवळ विवेक आणि वैराग्य आहे त्याच्याकडे जाणत्या लोकांच्या उड्या पडतात. शरीर धारण करण्यास आवश्यक तेवढेच देहसुख घ्यावे, अमर्याद देहसुख सोडावे. सगळ्याचा कर्ता ईश्वर आहे, प्रकृतीला खरे अस्तित्व नाही, हा विवेकाचा अभिप्राय आहे. कशाचा त्याग करावा, कशाचा करू नये हे जो जाणतो, जसे बोलतो तसे वागण्याचे जो जाणतो, पिंडब्रह्मांडाची रचना जाणतो, असे सर्व जो जाणतो, उत्तम गुणांनी युक्त असतो, त्याच्या संगतीने आपल्या आयुष्याचे सार्थक घडते. दशक 12 समास 7 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. दशक 12 समास 8. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात, मूळ माया जगदीश्वर, पुढे अष्टधा प्रकृती, अशा क्रमाने सृष्टीचा आकार आकारला. हे सर्व नसताना निर्मळ अंतराळ, त्या निराकारी काळ वेळ काहीच नाही. उपाधीचा विस्तार झाला म्हणून काळ दिसून येतो. एरवी पाहता काळाला ठावच नाही. एक चंचळ एक निश्चळ, या वेगळा कोठे काळ? चंचळ आहे तोपर्यंत काळ म्हणावे. आकाश म्हणजे अवकाश, विलंबाला अवकाश म्हणतात. विलंबरूप काळाला जाणून घ्यावे. सूर्याकरता विलंब कळतो. सकळांची गणना आकळते. एका पळापासून ते युगापर्यंत गणना करता येते. कृत, त्रेता, द्वापार, कली अशी 4 युग पृथ्वीवर चालली. शास्त्रात देवांची आयुष्ये खूप सांगितली. ब्रह्मा विष्णू महेश यांची सूक्ष्म रूपाने कार्ये चालली आहेत. त्यांचा नियम भंग केला तर लोकांना काळजी लागते. त्रिगुण मिश्रित आहेत, ते निवडता येत नाही. त्याच्यामुळेच आद्यंत सृष्टीची रचना होते. त्यात कोणी मोठा कोणी लहान असे म्हणता येत नाही. असो, हे जाणत्याचे काम आहे. म्हणून सृष्टीमधील गूढ गोष्टी स्वतः अनुभव घेऊन निश्चितपणे समजून घ्याव्या. उत्पन्न काळ, सृष्टी काळ, स्थिती काळ, संहार काळ, आद्यंत अवघा काळ विलंबरूप आहे. पर्जन्य काळ, शीतकाळ, उष्णकाळ, सुख दुःख, आनंद काळ, प्रातःकाळ, माध्यान्ह काळ, सायंकाळ, वसंत काळ, पर्व काळ, कठीण काळ, जन्मकाळ, बाळकाळ, तारुण्यकाळ, वृद्धत्व काळ, अंतकाळ, विषमकाळ, सुकाळ, दुष्काळ, प्रदोषकाळ, पुण्यकाळ, या सगळ्यांना मिळून काळ म्हणावे. वस्तू असते एक, वाटते एक, यालाच हीन विवेक म्हणतात. निवृत्तीने सूक्ष्माकडे दृष्टी वळवून अखेर मूळ मायेपर्यंत पोचावे. प्रपंचात राहून हे साधता येते. प्रवृत्ती अधोमुखी चालते, सूक्ष्माकडून स्थूलाकडे धावते.
निवृत्ती ऊर्ध्वमुखी चालते, ती स्थूलाकडून सूक्ष्माकडे जाते. सूक्ष्माकडे जाण्यात अनेक प्रकारची सुखे आढळतात. ही गोष्ट विवेकी माणसे जाणतात. ब्रह्मांडाची रचना जिथून झाली तिथे विवेकाने दृष्टी घालतो. विवर्ता विवर्ता त्याला पूर्वीची स्थिती प्राप्त होते. प्रपंचात असला तरी परमार्थाची साधना जो करेल त्यालाही पूर्वीची स्थिती प्राप्त होते. पण प्रारब्ध योगाने तो लोकांमध्ये राहतो. सर्वांचे मूळ एकच आहे, विवेक करावा, परमार्थ करावा. जे पेराल ते चुगवेल. पुढे आता जरी त्याने भक्तियोगाने भगवंत जोडला, देवभक्त मिळाला, त्याचे समाधान दुणावेल. इथले सर्व इथेच राहते, कोण काय घेऊन जाते सांगा ना. म्हणून पदार्थाविषयी उदास असावे, विवेक पाहावा. त्यामुळे जगदीशाचा अलभ्य लाभ होतो. जगदीशाशिवाय कोणताच लाभ नाही. संसार करत असतानाही समाधान मिळते. मागे जनकादिकांनीही राज्य केले, तसेच आताही कितीतरी पुण्यवान असतील. राजा असता मृत्यू आला, त्यांनी 1,00,000 कोटी कबूल केले तरी मृत्यू काही त्याला सोडत नाही. असे पराधीन जगणे आहे, दुखणे पाहणे आहे, नाना उद्वेग चिंता करणे आहे. किती म्हणून सांगावे. संसाराच्या बाजारात देवाचा नफा पाहावा. देवाचा नफा झाला तरच संसारात कष्टाचा खरा मोबदला मिळतो. दशक 12 समास 8 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. दशक 12 समास 9. जय जय रघुवीर समर्थ. एक दुर्दैवी माणूस होता. तो दुर्बल, अनाचारी, ओढग्रस्त, आळशी, खादाळ, ऋणग्रस्त, मूर्ख, अस्ताव्यस्त असा होता. खायला नाही, जेवायला नाही, लिहायला नाही, अंथरूण नाही, पांघरूण नाही, एखादं खोपटंसुद्धा नाही. सगळे सोयरे नाही, इष्ट नाही, मित्र नाही, पाहता कुठेच ओळखी नाही. आश्रयावीण स्वदेशातच तो परदेशीपणे जगत होता. कोणी एकाने प्रश्न केला, अशा माणसांनी जगावे का मरावे? त्यांनी कसे काय करावे? समर्थांनी त्याला उत्तर दिले, लहान थोर काम काही केल्याशिवाय होत नाही. सावधपणे पाहाई अंतरी सावधानता पाहिजे. पुरते प्रयत्न केले पाहिजेत, मगच सुखसंतोष मिळेल. आळस सोडावा, प्रयत्न करीत राहावा, दुश्चितपणा मोडावा. प्रातःकाळी उठत जावे, भगवंताचे स्मरण करावे, मागची उजळणी करावी, पुढे पाठ करावे, नंतर शुचिरभूत होऊन देवतार्चन करावून काही फलहार घ्यावा, पुढे व्यवसाय करावा. आपले परके लोक ओळखून असावे. सुंदर अक्षर लिहावे, स्पष्ट नेमस्त वाचावे, विवरोनी अर्थांतर जाणावे, नेमके विचारावे, नेमके उत्तर द्यावे, प्रत्ययाशिवाय बोलू नये. सावधानता असावी, नीतिमर्यादा राखावी, जनास मानेल असे करावे, हरिकथा निरूपण करावे, प्रसंग पाहून वर्तावे, ताल, धाटी, मुद्रा शुद्ध, अर्थ, प्रमेय, अन्वये शुद्ध, गद्य पद्य दृष्टांत शुद्ध, गाणे बजावणे, हस्तज्ञान दाखवणे, सभारंजक वचने म्हणणे, लहान लहान गोष्टी सांगणे, समाधान राखणे, बहुतास मानेल तसे बोलणे, या साऱ्या गोष्टी कथा सांगताना वापराव्या. जसे बोलावे तसेच चालावे, मग महंत लीला स्वभावताच अंगी बाणेल. लोकांना त्रास होईल, दुःख होईल असे कधी महंताने वागू नये. हृदयात रघुनाथांचे अखंड चिंतन असावे. उदास वृत्ती लोकांना आवडते. रामकथा ब्रह्मांड भेदून पल्ल्याड न्यावी. महंती आहे, संगीत आहे, त्याच्या वैभवाला काय उणे आहे? जो मनुष्य बुद्धीने संपन्न नसतो त्याच्याजवळ सगळीच अव्यवस्था आढळते. जगात एक हुशारी पाहिजे. हुशारी वाचून इतर कशाला महत्त्व नाही. आपल्या बुद्धीचे सामर्थ्य खूप वाढवावे, ब्रह्मांडाहून विशाल होऊन जावे. असे झाल्यावर करंटेपण उरणे शक्यच नाही. अशा रीतीने मूळ शंकेचे निराकरण झाले. बुद्धीला पटले की प्रयत्न करायला हवा, म्हणजे आपल्याला भाग्याचे दिवस येतील. दशक 12 समास 9 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. दशक 12 समास 10. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात, आपण पोटभर जेवल्यानंतर उरलेले अन्न वाटून टाकावे, पण वाया दवडणे हा धर्म नाही. तसेच ज्ञानी लोकांनी ज्ञानाने तृप्त झाल्यावर ते ज्ञान लोकांना सांगावे. पोहता येणाऱ्यांनी पाण्यात बुडणाऱ्याला वाचवावे, बुडू देऊ नये. उत्तम गुण आपण घ्यावे, ते लोकांना सांगावे, पण आपण त्याप्रमाणे वागत जावे. स्नान, संध्या, देवार्चन, एकाग्रतेने जपध्यान करावे. हरिकथा निरूपण केले पाहिजे. शरीर परोपकारासाठी झिजवावे. पुष्कळ लोकांच्या उपयोगी पडावे. ज्याचे अडले असेल ते जाणावे. हितानुशक्ती कामास यावे. मृदुवचन बोलत जावे. दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी व्हावे. परसंतोषे सुखी व्हावे. सर्व प्राणीमात्रांना चांगल्या शब्दांनी मिळवून घ्यावे. बहुतांचे अन्याय क्षमा करावे. बहुतांचे कार्यभाग करावे. दुसऱ्याचे अंतर जाणावे, त्याप्रमाणे वर्तन करावे. लोकांचे नाना प्रकारे परीक्षण करत जावे. जरूर असेल तेवढेच बोलावे. कोणी प्रश्न विचारला तर तात्काळ उत्तर द्यावे. कदापि रागवू नये. आळस अवघा दौडावा. प्रयत्न उदंड करावा. उत्तम पदार्थ दुसऱ्यास द्यावा. आपला संसार सावधपणे करावा. मरणाचे नित्य स्मरण असावे. हरिभक्ती सादर असावे. मरुनी कीर्ती अशा प्रकारे उरवावी. असा उत्तम गुण ज्याच्याजवळ आहे त्याला पुरुष म्हणावे.
त्याच्या भजनाने जगदीश तृप्त होतो. लोकांनी उदंड धिक्कारले तरी आपली शांती सोडू नये. दुर्जनांशीही जे समरस होऊ शकतात ते साधू धन्य होत. स्वये आपण कष्टावे, बहुतांचे शोषित जावे. झिजून कीर्ती सुरवावे, कीर्ती पाहू जाता सुख नाही. सुख पाहता कीर्ती नाही. विचारा वाचून कोणासही खरे समाधान मिळणार नाही. कोणतेही काम मनापासून करावे. बरे बोलता सुख वाटते हे तर प्रत्यक्ष कळते. कठीण शब्दांनी वाईट वाटते. मग वाईट का बरे बोलावे? आपण जसे बोलू तसेच आपल्याला उत्तर मिळते. मग कर्कश का बरं बोलावे? आपल्या पुरुषार्थांनी लोकांना सुखी करावे, पण दुःखी करावे ही तर राक्षसाची क्रिया आहे. दंभ, दर्प, अभिमान, क्रोध, कठीण वचन हे अज्ञानाचे लक्षण आहे, असे भगवद्गीतेत सांगितले आहे. जो उत्तम गुणांनी शोभला, लोक त्याला शोधत फिरतात. असा जो महानुभाव आहे त्याने लोकसमुदाय करावा. भक्तियोगाने देवादिदेव आपलासा करावा. आपण अवचित मरून जावे, मग भजन कोणी करावे? म्हणून पुष्कळ लोकांना भजनास लावावे. आमची अशी प्रतिज्ञा आहे की शिष्याला काही मागू नये. आपणामागे जगदीशाशी भजत जावे. म्हणून समुदाय पाहिजे, मोठे उत्सव झाले पाहिजेत. मग परमात्मा पाहता पाहता कृपा करेल. समुदायासाठी 2 लक्षणे पाहिजेत. श्रोत्यांनी सावधपणे ऐका. रोकडी प्रबोध शक्ती हे पहिले लक्षण. पुष्कळ लोकांचे मनोगत हाती घेणे हे दुसरे लक्षण. बोलण्यासारखे चालणारा पाहिजे, स्वतः करून बोलणारा पाहिजे. त्याचे वचन लोक प्रमाण मानतात. जे जनास मानवत नाही ते जनही मानेना. आपण एकटा जन नाना, मग लोकांसमवेत असावे. मानत मानत हळूहळू लोकांना शिकवावे. हळूहळू विवेकाने शेवटापर्यंत न्यावे. ही सर्व विवेकाची कामे आहेत. विवेकी आहे तो बरोबर सर्व करतो. इतर लोक नुसते भांडत राहतात. सैन्या वाचून एकटा सेनापती जसा लढू शकत नाही, म्हणून तसेच जो पुढारी लोकांशी भांडतो, एकटा पडतो, तो कार्य करू शकत नाही. म्हणून खूप लोकांना आपलेसे करावे. दशक 12 समास 10 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.